श्रोते हो नमस्कार. आपण रोजच्या बोलण्यात असंख्य शब्द वापरतो, पण कधी आपण विचार केला आहे का की हे शब्द नेमके कुठून आले, त्यांच्या मागे कोणती कथा दडलेली आहे? चला तर मग ऐकूया. श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शब्दांच्या पलीकडले या आगळ्या वेगळ्या पुस्तकाचा शब्द प्रवास. शब्दांची ही सफर ऐकताना तुम्हालाही आपल्या मराठी भाषेची समृद्धी, वैभव, सौंदर्य आणि तिच्या मागचा संस्कृतीचा ठेवा नव्याने जाणवेल. चला तर मग या सुंदर आणि रंजक शब्द प्रवासाला सुरुवात करूया. शब्दांच्या पलीकडले. आमचे अण्णा, आमचे आप्पा. मित्रहो, अण्णा आणि आप्पा पूर्वी सर्व मोठ्या कुटुंबात वंशपरंपरागत ठाण मांडून बसलेले होते. पण हे दोघे तीर्थरूप ही कन्नड भाषेने दिलेली अनमोल देणगी आहे. अण्णा म्हणजे वडील भाऊ, तर आप्पा म्हणजे त्यानंतरचा भाऊ. काही वेळा आपण लिहिताना गडबड करतो. अण्णा आणि आप्पा याऐवजी अण्णा आणि अप्पा असे लिहितो. काही जण बोलताना आपा असे पण म्हणतात. दाजी, नाना, तात्या हे शब्द आपल्या मराठी घरातील असले तरी हे अण्णा आणि आप्पा सर्वजण जेवायला अभिजात मराठी भाषेच्या पंक्तीलाच बसतात. काँग्रेसचे सीमावर्ती भागातील आणि सहकार क्षेत्रातील थोर नेते होऊन गेले रत्नाप्पाण्णा कुंभार. या नावात आप्पा आणि अण्णा यांचा छान मिलाप झाला आहे. मी नादवडे म्हणजे वैभववाडी तालुका येथे नोकरीला असताना आमचे कैलासवासी टक्के गुरुजी आणि कैलासवासी दादासाहेब मांजरेकर यांच्यामुळे देशभक्त रत्नाप्पाण्णांचा परिचय झाला. अण्णा आणि आप्पा ही दोन्हीही बिरुदे त्यांना शोभून दिसावीत असे लोभस व्यक्तिमत्व. मित्र हो, शब्दांचा प्रवास कधीच थांबत नाही, कारण शब्दांच्या पलीकडेही एक सुंदर जग दडलेले असते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन शब्द प्रवासासह.